आज आपण दौंड शहरामध्ये आहोत. दौंड शहरामध्ये आषाढी एकादशी निमित्त दौंड तालुक्यातील जे काही पालख्या आहेत त्या पालख्यांचं स्वागत दौंड मध्ये केलं जातं आणि स्वागतासाठी जे वीर धवल जगदाळे आहेत जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत ते देखील या ठिकाणी असतात आणि त्या सर्व घटनेमध्ये या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा आणि एक सामाजिक सलोखा आणि सामाजिक संदेश देणारा एक घटना घडतीये ती म्हणजे या पालखी सोहळ्यामध्ये कुरकुम गावातील एक मुस्लिम कुटुंब या बैलगाडीचा मान त्यांना आहे. अनेक वर्षापासून पिढी न पिढी त्या बैलगाडीचा मान त्यांना दिला जातो आणि समाजाने देखील त्या या सर्व घटनेमध्ये एक चांगला अनुभव अनुभवलेला आहे. आपल्यासोबत दस्तगीर पोपटराव जे शेख आहेत ते आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत किती वर्षापासून कितवी पिढी आहे आपली या सर्व बैलगाडीचा मान आपल्याला आहे. काय सांगाल काका, तुमचं नाव काय आणि किती वर्षापासून तुम्ही करताय? दस्तगीर पोपटराव शेख नाव आहे, कुरकुम राहणार आहे. या चौथ्या पिढीपासून आम्ही करतोय. चौथी पिढी लागली आता, चौथ्या पिढीपर्यंत आम्ही करतोय सेवा तुझी. तुम्ही कुरकुम गावापासून इथपर्यंत येत असता? कुरकुम गावापासून इथपर्यंत परत मंदिरापर्यंत जातो. इथं आल्यानंतर भीमा नदी पात्र झाल्यानंतर काय केलं जातं? आंघोळ केली जाते, पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर मग देवाला जाते. तिथं 4 वाजता आली. तुम्ही सर्व घटनेमध्ये या पार्श्वभूमीवर तुम्ही समाजाला काय मेसेज द्याल, काय सांगाल समाजाला? समाजाला सगळ्यांसारखं राहावं, सगळ्यांसारखं सेवा करावा. ज्याला सेवा करून त्याच्या हाती मिळते सेवा सगळ्याला, सगळ्यांची सेवा करीत राहावा. काय सांगाल काका, आपलं नाव काय? आपण काय याच्यामध्ये आपल्याला काय मान आहे? झेंड्याचा मान आहे. किती वर्षापासून तुम्ही करताय? तुम्ही कसं वाटतं तुम्हाला की एक सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी बैलगाडीचा मान एका मुस्लिम समाजाला दिला जातो, आपण काय सांगाल? चांगला आहे ना, त्यांच्या पहिल्यापासून त्यांना मान आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे मान आहे. समाज बांधिलकी आपण जपून ठेवताय. येणाऱ्या तरुण पिढीने काय केलं पाहिजे? कसं राहिलं पाहिजे? जातीवाद करायला काय संबंध राहिलेच नाही. मंदिरात देवाला काय जातीवाद करायचा? सगळे आपण येतात. 50 मान करी सगळे जातीची त्याच्यामध्ये कधीच भेदभाव 50 मान करी 50 मान करी. पाहिलं की कशा पद्धतीनं ज्या बैलगाडीचा मान मुस्लिम समुदायाला दिला जातो आणि आपण काकांकडे देखील जाणून घेतलं, ज्यांना झेंड्याचा मान आहे त्यांच्याकडे देखील जाणून घेतलं. अनेक वर्षापासून या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित असतात. अनेक समाजाला एक मेसेज दिला त्यांनी की समाजामध्ये तरुणांनी देखील एक जात धर्म न पाहता एक समाज म्हणून, एक व्यक्ती म्हणून या पालख्यांमध्ये सहभाग नोंदवावा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न देखील या तरुणांनी करावा, असा देखील या माध्यमातून त्यांनी मेसेज दिलेला आहे. न्यूज अँकर दौंड.